आणि आमच्या मतदारसंघात लोकांना बदल पाहिजे। सिंचनाची व्यवस्था नसल्यामुळे शेतकरी हवालदिल त्या ठिकाणी झालेले 25 वर्षापासूनचा विकास हा कुठे दिसत नाही आणि झालेला पण नाही। 25 वर्षापासून सातत्यानं मतदारसंघामध्ये विकासाचा पत्ता नाही। सातत्यानं एकच लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी निवडून येत आहेत। विकास दिसतोय, मी तर म्हणते 1 रुपयाचा विकास सुद्धा तुम्हाला मतदारसंघात दिसणार नाही। आणि साहेब जर एवढा दावा करतात तर साहेबांनी 5 कामं तरी विकासाचे दाखवून दिले पाहिजे। कुठेतरी उद्योगधंदे आणले जातील, कुठेतरी युवकांचा विचार करून बेरोजगारी त्या ठिकाणी संपवण्याचा प्रयत्न केला जाईल, कुठेतरी बंद पडलेले अनेक उद्योग आहेत, उपक्रम आहेत ते चालू करण्याचे प्रयत्न केले जातील, परंतु कसल्या प्रकारचं तसं होताना दिसत नाही। राहिला शिंदे साहेबांचा प्रश्न, ते काही अडचणीमुळे म्हणतात की अजितदादाकडे गेले, आता परत त्यांनी घर वापसी केलेली आहे, तरी त्यांना घेण्यात का बरं आले आणि घेतल्यानंतर सुद्धा आता एकनिष्ठ पक्षाचे कुठे गेले? 2-2.5 हजार लोकांना सहज त्या ठिकाणी उद्योग मिळू शकतो। आणि राहिला साहेबांचा विषय, हा पूर्ण मतदारसंघाच्या लोकांना माहिती आहे की निवडणूक आली तर साहेब फक्त भास्करराव शिंदेच्या नावाने रडतात आणि मतं मागतात, आणि म्हणूनच आज या ठिकाणी निवडणुकीला उतरावं लागलं। आणि राहिला ठीक आहे रडायची वगैरे तर गरज त्यांना पडते। मी चांगले कामं करते, मी गेल्या 5 वर्षापासून काम करते, छोटे मोठे म्हणा सोशल वर्क म्हणा मी करते, आणि मला तरी असं वाटत नाही की बाबा उगाच मुद्दामून आजोबांच्या नावाने का वडिलांच्या नावाने रडून सिंपत्ती घ्यायची। पीसी व्हायला पाहिजे। तरुणांना रोजगारासाठी पुणे, मुंबई, संभाजीनगर अशा ठिकाणी जावं लागतं। आपल्या मतदारसंघामध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी काय विजन घेऊन तुम्ही सध्या उतरलेला आहात? अगदी एमआयडीसी प्रामुख्याने या ठिकाणी झाली पाहिजे। छोटे मोठे लघुउद्योग असतील, छोटे छोटे मेक इन इंडिया सारखे प्रोजेक्ट असतील, याचं मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी अंमलबजावणी केली पाहिजे। युवकांना त्या ठिकाणी आपण ट्रेनिंग दिलं पाहिजे। आपल्याच इतर ठिकाणी रोजगाराला गेल्यापेक्षा आपल्याच या ठिकाणी छोटे मोठे उद्योग जर त्यांनी टाकले तर 20-25 जर एका उद्योगातून मिळाले आणि 100 जर युवकांनी रोजगार उद्योग त्या ठिकाणी सुरू केले तर 2-2.5 हजार लोकांना सहज त्या ठिकाणी उद्योग मिळू शकतो। असं प्रत्येक गावात, प्रत्येक मोठे गावं, सिंदखेडराजा मतदारसंघात एक 7-8 गावं मोठी गावं आहेत, आणि त्या ठिकाणी त्यांना उद्योग घरी बसून उद्योग करायला फार जड जाणार नाही, आणि असे उद्योग करून शिक्षणाचे कॉलेजेस या ठिकाणी आणले पाहिजे। त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर त्यांना नोकऱ्या मिळतील, रोजगार मिळेल, आपल्या नवीन युवकांना त्या ठिकाणी शिक्षणाची चांगली सुविधा या ठिकाणी उपलब्ध होईल। असे अनेक विषय आहेत की तरुणांसाठी आपण करू शकतो आणि ते नक्कीच केले पाहिजे, आणि त्या माध्यमातून काहीतरी आपण लोकांवर होणारा अन्याय तो कुठेतरी थांबवला पाहिजे, तो दूर केला गेला पाहिजे। याच एक उदांत हेतून आज मी या निवडणुकीत उतरलोय। तुम्ही विचार करा, सिंदखेडराजा तालुका प्लेस आहे आणि या ठिकाणी अजूनही एमआयडीसी नाही, तर किती शोकांतिका सत्तेत असताना तुम्ही जर एमआयडीसी आणू शकत नाही तर फार मोठा विषय या ठिकाणी आहे, शोकांतिका या ठिकाणी। सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होत आहे। अजितदादांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीकडून मनोज भाऊ नंदाताई, देवानंद भाऊ कायंदे हे घड्याळ चिन्हावर मैदानात आहेत, तर शरद पवार गटाकडून राजेंद्र शिंगणे मैदानात आहेत, तर शिवसेना शिंदे गटाकडून शशिकांत खेडेकर मैदानामध्ये आहेत, आणि अपक्ष उमेदवार म्हणून राजेंद्र शिंगणे यांची पुतणी गायत्रीताई शिंगणे मैदानात आहेत। 2 तरुण उमेदवार सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाच्या मैदानात आहेत। गायत्रीताई शिंगणे आणि मनोज कायंदे दोघांचेही विजन मतदारसंघामध्ये एक आगळा वेगळा आहे। प्रस्थापितांचं राजकारण खोडून युवकांना आता सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघामध्ये संधी मतदार राजा देतो का हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। गायत्रीताई शिंगणे या शरद पवार गटासोबत एकनिष्ठ राहिल्या, मात्र त्यांना तिकीट नाकारून अजितदादा पवार गटाकडून शरद पवार गटात आलेल्या राजेंद्र शिंगणे यांना तिकीट दिलं आहे, आणि त्यामुळेच त्या आता नाराज झाल्या आहेत आणि अपक्ष त्या आता मैदानात उतरलेल्या आहेत। तर अजितदादांची घड्याळ हातात घेऊन मनोज कायंदे सिंदखेडराजा विधानसभेचे चित्र बदलण्यासाठी आपलं नशीब आजमावत आहेत। 2 तरुण उमेदवार विरुद्ध 2 प्रस्थापित माजी आमदार अशी लढत सिंदखेडराजाच्या विधानसभा मतदारसंघामध्ये होत आहे। आता काय निकाल लागतो हे पाहण्यासारखं असणार आहे। यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।